नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 9 नोव्हेंबरला अहिल्यानगरमध्ये मराठी भाषेचा उत्सव साजरा होणार आहे। 9 नोव्हेंबर रोजी 16वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। मराठी साहित्य मंडळ यांच्या वतीनं केडगाव जिल्हा अहिल्यानगर येथे या संमेलनाचं आयोजन करण्यात आले। या संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर प्रकाश घुमटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत, डॉक्टर घनश्याम पंचाळ आणि ललिता गवांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित राहावं असं आवाहन संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांनी केलंय। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, पुरंदर। नमस्कार, मी दशरथ यादव 9 नोव्हेंबर 2025 रोजी केडगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मराठी साहित्य मंडळ मुंबई आयोजित 16वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी होत आहे। त्या संमेलनाचा संमेलनाध्यक्ष म्हणून आयोजकांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि या होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये त्या ठिकाणी कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत यांनी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभागी व्हावं। खरं तर साहित्याचा सोहळा हा समाज सक्षम करत असतो आणि सक्षम साहित्य माणसाला प्रेरणा देत असतो। तो इतिहास, ते ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असो, हे सगळे आदिवासी साहित्य असो, हे सगळे ललित साहित्य असो, विनोदी असो, सगळ्या प्रकारचं साहित्य माणसाची सामाजिक अवस्था, सामाजिक संस्कृती, समाज सुदृढ करण्यासाठी, समाज सक्षम करण्यासाठी उपयोगी असतात। आणि या साहित्य संमेलनासाठी सर्वांनी 9 नोव्हेंबर 2025 रोजी नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो। या कार्यक्रमामध्ये काय नियोजन आहे, कसं साहित्य संमेलन पार पडणार आहे, डेली ज्या काही ग्रंथपूजन असेल किंवा बाकी तत्सम गोष्टी काय आहेत ते सांगा। या संमेलनामध्ये सकाळी 10 वाजता ग्रंथपूजन, ग्रंथदिंडी आणि उद्घाटन समारंभ, संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल। उद्घाटन सोहळा झाल्यानंतर त्यामध्ये पुरस्कार वितरण, मान्यवरांचा सन्मान होईल, पुरस्कार वितरण होईल। या संमेलनाचे उद्घाटक आहेत संग्राम जगताप आमदार आणि मुख्य आयोजक आहेत डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि त्यांची सर्व टीम। हे संमेलन त्या ठिकाणी केडगावमध्ये नगर परिसरातील सगळे कवी, लेखक, साहित्यिक त्यात सहभागी होणार आहेत। त्यात कथाकथन होईल, त्यामध्ये कवी संमेलन, एक भव्य असं कवी संमेलन त्यामध्ये होणार आहे। आणि त्यामध्ये इतर कवी साहित्यिकांना प्रेरणा देणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव करणारे पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते नियोजन कोणत्या पद्धतीने आहे आणि खर तर पूर्वी साहित्य, कवी, लेखक म्हणलं की मुंबई आणि पुणे शहराच्या शहरी भागापुरतच मर्यादित असा साधारणतः साहित्याचा गोषवारा, साहित्याचा आढावा घेतला जायचा। पण साहित्य हे खरं जन्माला येतं ते बांधावर येतं, ग्रामीण भागात येतं। ज्या परिसरामध्ये जंगलात, दर्या खोऱ्यातून निर्माण होणारं साहित्य हेच खरं खऱ्या अर्थानं आपली कृषी संस्कृती सांगणारं साहित्य असतं। आणि हे साहित्य पुस्तकातून आल्याशिवाय, समाजात गेल्याशिवाय, तो इतिहासाचा ठेवा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांच्या पर्यंत गेल्याशिवाय त्याची प्रेरणा समाजात निर्माण होत नाही। म्हणून या कवी, लेखक कथाकथनामधून, इतिहास संशोधनामधून आपल्या साहित्याचीच आपण खरं तर वारसा जपत असतो। आणि हा वारसा पुन्हा एकदा पुढच्या पिढीपर्यंत तो देण्यासाठी ही साहित्य चळवळी, साहित्य संमेलन उपयोगी पडतात। ही ग्रामीण भागात होणारी साहित्य संमेलन आणखी व्हायला हवीत, जेणेकरून खेड्यातल्याही माणसापर्यंत साहित्य पोहोचायला हवं अशी माझी तर अपेक्षा आहे, इच्छा आहे। या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातल्या बांधावर राबणाऱ्या, खरं तर महाराष्ट्रात 40,000 कवी, लेखक, साहित्यिकांचा वर्ग आहे। पण सगळ्यांनाच शहरी संमेलनामधून संधी मिळत नाही। ती संधी कवी, लेखकांना या ग्रामीण भागात होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनामधून, विभागीय संमेलनामधून मिळत असती। मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी या साहित्य संमेलनात सहभाग घ्यावा अशी विनंती आहे। धन्यवाद।